आपल्या सगळ्यांना माहित आहे की फलटण इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये ते वैद्यकीय अधिकारी नाव नाही सांगत मी, निर्भया असं म्हणूया आपण, त्यांनी 23 तारखेला आत्महत्या केली किंवा त्यांचा मृत्यू झाला. तर ते सगळ्यांना आपल्याला माहित आहे. पण त्याच्या पाठीमागच्या ज्या गोष्टी आहेत की त्या अतिशय वादग्रस्त गोष्टी आहेत, की त्यांच्यावरती त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या आरोपींच्या वैद्यकीय अहवालाबाबत दबाव येत होता की कसा अहवाल द्यायला पाहिजे किंवा कसा देऊ नये त्यांचा, ह्याच्याबाबत जसं कोर्टामध्ये एखादा आरोपी आणला जातो तर त्याच्यात पहिल्यांदा वैद्यकीय तपासणी केली जाते आणि मग ते तपासणी जसं पोलिसांना आवश्यक आहे आणि पोलिसांना म्हणजे पर्यायाने राजकीय पुढाऱ्यांना जसं आवश्यक आहे अशा पद्धतीनं त्यांनी रिपोर्ट द्यावेत असा दबाव त्यांच्यावर काही महिन्यांपासून येत होता आणि त्याबाबत त्यांनी तशा तक्रारी पण केलेल्या होत्या आणि तिची पार्श्वभूमी असताना त्यांनी 23 तारखेला आत्महत्या केली किंवा मृत्यू झालेल्या अवस्थेत त्या हॉटेलमध्ये सापडल्या. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्न ची उत्तरं मिळण्याआधीच तिथं मुख्यमंत्र्यांनी येऊन क्लीन चिट दिली काही पुढाऱ्यांना. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी येऊन त्यांच्यावरच काही अलिगेशन्स केले. खरं तर मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वातावरण अतिशय बिघडलेलं आहे आणि मग प्रामाणिक माणसाने काम करायचं का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून आपण एकीकडे म्हणतो की सगळीकडे भ्रष्टाचार पसरलेला आहे, त्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाची कामं होत नाही आणि अशा पार्श्वभूमीवर प्रामाणिक वैद्यकीय अधिकाऱ्याची जर अशी अवस्था होत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे आपण ह्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून अशा अधिकाऱ्याचा जर मृत्यू होत असेल तर तो खरंच आत्महत्या आहे की ती हत्या आहे याची पण तपासणी होणं आवश्यक आहे. आणि तपासणी जर तिथल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती म्हणजे त्या तर हातावरती जी सुसाईड नोट होती त्याच्यावरती तर असं आढळलेलं आहे की तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका अत्याचार केलेला आहे, तिथल्या स्थानिक कुणी अधिकारी अत्याचार केलेले आहेत आणि इतर लोकांच्या वरती पण जी मोठी सुसाईड नोट आहे त्याच्यावरती आरोप आहेत. आणि मग स्थानिक जर पोलीस अधिकारी जर त्याच्यावरती तपास करत असतील तो तपास योग्य पद्धतीने होणार नाही ह्याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आपण अशी मागणी करत आहोत की SITची मार्फत ह्या सगळ्या मृत्यू प्रकरणाची तपासणी करण्यात यावी आणि मग त्या तपासामध्ये जर कुणीही दोषी आढळतील मग ते राजकीय अधिकारी, राजकीय लोक असू देत, प्रशासनातले असू देत किंवा पोलिसांच्या मधले असत, त्यांना कुणालाही सरकारने, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुणीही पाठीशी घालू नये अशी एक आपली मागणी आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये खटले वर्षानुवर्षे चालतात आणि तोपर्यंत पुरावे सुद्धा नष्ट होतात आणि म्हणून महिला डॉक्टरच्या मृत्यूचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी एक आपण मागणी केलेली आहे. त्यानंतर आपण सगळ्यांनी प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची, की त्या आल्या तिथं आणि त्यांनी काय काय आढळलंय की असे तिचे चार्ट आढळले, तिचंच असं कॅरेक्टर होतं, अमुक होतं, अशा सगळे आरोप त्या ह्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स मध्ये केलेले आहेत. खरं म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला काही अधिकार नाही याचा, ते पोलीस तपासाचा भाग आहे आणि पोलीस तपास आधीच कसा बाहेर येतो हाही प्रश्न आहे. आणि म्हणून यापूर्वी या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वैशाली हागवणे केस मध्ये पण असंच केलेलं होतं, त्या मृत महिलेवरतीच आरोप केलेले होते. अनेक वेळा असं झालेलं आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षाला बुद्धी नावाची गोष्ट नाही, त्याच्यानंतर त्यांना कुठल्याही गोष्टीचा महिलांच्या विषयी कळवळा नाही, उलट त्या कायम महिलांच्या विरोधामध्ये वक्तव्य करत असतात आणि अशा अध्यक्षाला 4 वर्ष झालं ठेवलेले आणि मग ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या त्वरित काढून टाकण्यात यावी या पदावरून अशी पण आपली मागणी आहे. ह्या मागण्या आपण स्पेसिफिक केलेल्या आहेत आणि या मागण्यांवरती त्वरित आपल्या मागण्या मान्य करून सरकारने तसा तपास सुरू करावा. अन्यथा आपल्याला म्हणजे इथं काही डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, सगळ्या सामाजिक वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत, या सगळ्यांची मागणी आहे की ह्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, नाहीतर आम्ही पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करू असा इशारा आपण सरकारला देतोय. आणि आपलं निवेदन आपण आज यांच्या मार्फत, तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्याला देत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.